हॅलो गाईज, तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग होणार आहे माझ्या गावावरती. माझं गाव आहे पिंपरी बुद्रुक, ते येतं एरंडोल तालुक्यात. एकदम छोटंसं गाव आहे माझं, एवढं काही मोठं गाव नाही. तर दाखवतो तुम्हाला माझं गाव आज की कसं आहे. त्याच्यानंतर माझ्यासोबत आहे गौरव पटेल. आज आम्ही दोघं दाखवतो तुम्हाला माझं गाव, ठीक आहे. त्याच्यानंतर गावच्या स्टार्टला लागते सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, ही शाळा लागते. ही शाळेत मी 5वी ते 10वीपर्यंत शिकला आहे. खूप मस्त शाळा आहे, इथले टीचर पण एकदम मस्त आहे. त्याच्यानंतर ही शाळेत इंग्लिश पण येते, इंग्लिश पण शिकवता, मराठी मीडियम पण आहे. त्याच्यानंतर इकडे बाजूला आहे जिल्हा परिषद शाळा पिंपळकोटेची आहे ती. तर आपण जाऊ गावात. गावाचा रस्ता तुम्ही बघू शकता. गावाच्या बाजूला एक नदी पण आहे छोटीशी, तिथे पण खूप पूर येतो पावसाळ्यात. पाऊस आला की गावात पाणी जाण्याची शक्यता असते, जाते कधी कधी पाणी गावात. त्याच्यानंतर इकडे आहे, आपण जाऊ गावात आता. चला मग जाऊ आपण गावात. तसं तर गावाच्या स्टार्टला लागतो आपल्याला मोठासा दर्जा, खूप मस्त आहे. तसं तर या दर्जावरती एक CCTV कॅमेरा पण बसवण्यात आला आहे. तो कॅमेरा गावात काही झालं की त्या कॅमेरा आपण बघू शकतो काय झालं काही नाही. त्याच्यानंतर इकडे आहे सभा मंडळ आहे, त्याच्या बाजूला ग्रामपंचायत आहे. तसं ग्रामपंचायत सध्या काम चालू आहे, पेंटिंग वगैरे एकदम नवी केली जाते ग्रामपंचायत. त्याच्यानंतर गावात जाऊ आपण. चला तुम्हाला दाखवतो मी गाव आता. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता गावातील रस्ते वगैरे, घरं किती मस्त आहे. त्याच्यानंतर इथं समोरच पुढे आहे माझी जिल्हा परिषद शाळा. त्या शाळेत मी बालवाडीपासून तर 4थीपर्यंत शिकलेला आहे. एकदम सुंदर अशी खूप मस्त शाळा आहे. तिथले टीचर पण एकदम मस्त होते आम्हाला. तर ही जी समोर दिसते ना जिल्हा परिषद शाळा, ती ही आहे. तर दाखवतो तुम्हाला ती शाळा. ही आहे जिल्हा परिषद शाळा, खूप मस्त शाळा आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा आता थोडं गावात जाऊ, त्याच्यानंतर बघू शकता तिथे मस्त, ठीक आहे. थोडे आहे खड्डे पडले रस्त्यावर, ओके ठीक आहे म्हणजे. त्याच्यानंतर यावर्षी गावात खूप पाऊस पडला होता, तर त्याच्यामुळे पाण्याचे खूप वांदे झाले होते. त्याच्यामुळे गावातील पाणी काढण्यासाठी एकदम अशी काम चालू इकडं नाले बनवले, पाणी व्यवस्थित निघायला पाहिजे त्याच्यानंतर आपण जाऊ आता गावात. समोर तुम्ही बघू, तुम्हाला दाखवतो. समोर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. आमच्या गावात खूप मस्त असं स्मारक आहे, दाखवतो तुम्हाला ते पण. त्याच्यानंतर इकडे समोर आहे स्मारक आहे, त्याच्यानंतर इकडे बाजूला महादेवाचं मंदिर आहे. त्याच्यानंतर इकडे हे बाजूला पिंपरीचं गाव आहे त्याच्या बाजूला. त्याच्यानंतर इकडे समोर आहे एक मंदिर आहे, संत कबीर महाराजांचं मंदिर आहे. खूप मस्त मंदिर आहे, मोठं पण आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा गावात, तसं तर गाव एवढं काही मोठं नाही, छोटंच आहे. त्याच्यानंतर तसंच आपण पूर्ण गाव झालंच आहे. आता हे राहिले शेवटची गली, मतलब आता गाव संपलं आपलं, एवढंच होतं. त्याच्यानंतर लास्टला एक हनुमानजींचं मंदिर आहे. आपण तिथं काही लग्न वगैरे झाले की सगळे पार इकडे देतात गावाच्या शेवटी हे मंदिर आहे. तसं हे मंदिरचं काम चाललं आता सध्या, त्याच्यामुळे मूर्ती वगैरे बाहेर काढले. हे मंदिरचं काम झालं की. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला आपण भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू.